गुड आफ्टरनून स्टुडंट्स. चला आज आपण आर्टिकल शिकूया. ओके, व्हॉट इज आर्टिकल्स? आर्टिकल्स म्हणजे काय? आतापर्यंत आपण ऐकलेला असतो की आर्टिकल्स म्हणजे जो वॉवेलने वर्ड चालू होईल, वॉवेल इन द सेन्स A-E-I-O-U, जो शब्द त्या वॉवेलने चालू होईल त्याच्या अगोदर एन वापरायचा, आणि जो शब्द कॉन्सोनंटने चालू होईल P-B-C-D जे असतात ते जे चालू होतात कॉन्सोनंटने चालू होईल त्याच्या अगोदर ए वापरायचा. आणि खूप याच्या पुढे जाऊन काय ऐकलेलं असतं, जर उच्चार होत असेल, वॉवेलचा उच्चार होत असेल तर एन वापरायचा, आणि कॉन्सोनंटचा उच्चार होत असेल तर ए वापरायचा. पण उच्चार म्हणजे काय? काही वर्ड्स आता जसे मी इथे लिहिलेले, अम्ब्रेला लिहिलेला आहे, युनिव्हर्सिटी लिहिलेला आहे, युनियन, युनिकॉर्न, 1 रुपी नोट. ओके, या शब्दांची जो सुरुवात आहे ती कॉन्सोनंट वॉवेलने होते. मग याच्या अगोदर काय वापरायचा? ओके, आणि हे कॉन्सोनंटने होत आहे सुरुवात. ओके, सो मग याच्या अगोदर काय वापरतात? जे वर्ड्स असतात कॉन्सोनंटने चालू होत असतील, वॉवेलने चालू होत असतील, ओके, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन जातं. उच्चारानुसार राईट करायचं म्हणजे काय नेमकं? ओके, तो उच्चारानुसार राईट करायचं ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ते काय नेमकं ते मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे यूज केलाय ॲन ॲपल. ओके, ॲन ॲपल. ओके, आपण ॲपल कशाने लिहितोय? अने लिहितोय. मराठी व्यंजन तुम्हाला आले पाहिजे, पण मराठी व्यंजन माहिती असतील तरच तुम्हाला मी काय सांगतोय ते 100% A-E-I-O-U हे आपले जे वॉवेल्स आहेत ते मराठीमध्ये कोणते असतात? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. आणि 14 कडे केले तर ॲ आणि अ. ओके, ते तुम्हाला पाठ पाहिजे तर तुम्ही याचं सॉल्व्ह करू शकतात. मराठीमध्ये सगळे वॉवेल्स तुम्हाला माहिती पाहिजे, मराठी स्वर आपले सगळे माहिती पाहिजे. अने सुरुवात होते याची, ऍपल अने सुरुवात होते म्हणून इथे ॲन लागलाय. ओके, इथं ऑरेंज अने सुरुवात होते, अने सुरुवात होते म्हणून ॲन लागलाय. इथे एग ईने सुरुवात होते. ओके, सॉरी, एग एने सुरुवात होते. ओके, म्हणून तिथे ॲन चालू लागतो. का? कारण इथे वॉवेल्स आहेत, स्वर आहेत मराठीचे पण स्वर आहेत आणि इंग्लिशचे पण स्वर इथेच आहेत, त्यामुळे तिथे लागतं. आता याच्या पुढचा शब्द काय? अम्ब्रेला. अम्ब्रेलाच्या अगोदर काय लागेल? ॲन लागेल. काय लागेल? ॲन. का? कारण अम्ब्रेला सुद्धा अने चालू होते. पण याच्या अगोदरचा शब्द काय? यू असेल ना, तर इथे काय? इथे जरी यू असला, इथे पण यू आहे, इथे पण यू आहे, पण फरक काय? इथे अम्ब्रेला बोलतोय आपण, अने चालू होतोय. मराठीचा स्वर काय? अने चालू होतोय. इंग्लिशमध्ये काय? इंग्लिशमध्ये पाहायला गेलं तर इथे यू लिहिणार आहे आपण. युनिव्हर्सिटी बोलतो आपण. का? अनरसिटी नाही बोलणार आहे, अम्ब्रेला बोलतो ना, याला यू आहे तरी पण आपण अम्ब्रेला बोलतोय, त्यामुळे इथे ॲन लागतो. का? कारण मराठीमध्ये अ हा तुमचा स्वर आलेला आहे. इथे काय होतंय? युनिव्हर्सिटी मराठीमध्ये काय येतोय? य येतोय. य काय मराठीमध्ये? व्यंजन आहे, म्हणून इथे अ युनिव्हर्सिटी लागेल, ना की ॲन युनिव्हर्सिटी. इथे पण तुमचा अ युनियन लागेल. का? कारण इथे तुम्ही यू लावतायत, य लावतायत. य हा मराठीमध्ये व्यंजन आहे. ओके, इथे पण अ लागेल. का? कारण हा युनिकॉर्न आहे. परत य. इथे पण अ 1 रुपी नोट. 1 रुपी नोट. 1 रुपी का? इथे ओ जरी आला असला, तो वॉवेल असला तरी मराठीमध्ये तो व आहे. 1 रुपी नोट बोलतो आपण त्याला. ओके, त्यामुळे सुरुवात जरी तुमची इथे वॉवेलने होत असली ना, तर तो उच्चार काय हे महत्वाचं. उच्चार तुमचा हा इथे कॉन्सोनंटचा होतोय मित्रांनो. उच्चार मराठीमध्ये कॉन्सोनंटचा होता, मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये ती तुम्ही वॉवेलच राईट केलेलं आहे. ओके, इंग्लिशमध्ये तर वॉवेलच आहे. हा पण यू वॉवेल आहे, हा ओ पण वॉवेल आहे, पण त्याचा उच्चार हा कॉन्सोनंट होतो. जसं की हा याचा उच्चार काय होतोय? युनिव्हर्सिटी. य हा मराठीमध्ये व्यंजन आहे म्हणून इथे ए लागला. युनिकॉर्न हा मराठीमध्ये य आहे म्हणून इथे ए लागला. ओके, तेच जर अनिकॉर्न झालं असतं, अनिकॉर्न झालेलं असतं किंवा इनिकॉर्न झालेलं असतं तर तिथे ॲन लागला असता. का? कारण मराठीमध्ये अ, ई, आय, ओ, यू पैकी एखादा वर्ड, सॉरी, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, यू पैकी एखादा वर्ड आहे. ओके, इथे ॲन अ पेन, अ बॅट, अ बॉल, ओके, हा यूज केलेला. का? कारण ह्या शब्दांची सुरुवात कॉन्सोनंटने, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर काय यूज झाला? ए यूज झालेला आहे. ओके, पण इथे यचने चालू होते तर मग इथे ॲन का लागतो? कारण ॲन हवर असं नाही बोलत आपण. ॲन हवर नाही बोलत, ह ने सुरुवात होत नाही. ॲन अवर बोलतो. डायरेक्ट ओ पासून सुरुवात होतो आणि ओचा उच्चार काय होतो? अ होतोय. तो मी ॲन अवर बोलतो, ओ. त्यामुळे इथे काय लागतो? ॲन लागतो. इथे पण ॲन ऑनेस्ट, नॉट ऑनेस्ट, ऑनेस्ट लागतो, त्याच्यामुळे इथे ॲन यूज केला जातो. उच्चार ॲनने होतो. इथे इयर, वारसा. ओके, इयर म्हणतो आपण, हियर नाही म्हणत या, एअर, हियर असं काही नाही, एअर.
ओके, एअर होतोय त्यामुळे इथे काय यूज होतो, ॲन यूज होतो. का? कारण ई पासून चालू होतो, एअर, इयर. ओके, सो ई ने चालू होतो जो साऊंड, त्यामुळे तुम्हाला यूज करावा. ओके, हॅव अ गुड डे. हे लक्षात ठेवा, पण हे महत्वाचं आहे. कारण यू 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 लागला म्हणून ॲन लावायचा असं करू नका. यू लागलेला असला तरी त्याचा उच्चार हा व्यंजन आहे मराठीमध्ये, युनिकॉर्न. य. 1 रुपी नोट, 1 वचा व लिहिताना आपण व पासून लिहिणार ना, का अ पासून लिहिणार? अन रुपी नोट नाही ना, त्यामुळे व पासून लिहिणार म्हणून इथे अ लागेल. का? कारण हा व आपला व्यंजन आहे मराठीमध्ये. ओके, हॅव अ गुड डे. समजलं असेल तुम्हाला आता उच्चार का महत्वाचा आहे त्याचा, ॲनसाठी. हॅव